नमस्कार. देवमाणूस. लेखक विवेक चंद्रकांत वैद्य, नंदुरबार. आबा पाटलांचं हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात निधन झालं आणि विशीच्या आतबाहेर असलेल्या पाटलांच्या मोठ्या मुलावर, अण्णावर सगळी जबाबदारी पडली. पण कष्टाळू अण्णाने हळूहळू शेतीवाडी, सावकारी आणि इतर गोष्टी चांगल्या प्रकारे सांभाळायला सुरुवात केली. आबा पाटलांना तसा आणखीही एक मुलगा होता, आप्पा. पण लहानपणापासूनच तो आजारी असायचा. आबा दर 8-15 दिवसात त्याला तालुक्याच्या किंवा क्वचितच जिल्ह्याच्या दवाखान्याला घेऊन जायचे. आबा गेल्यावर आप्पाची आई अक्का त्याला दवाखान्यात घेऊन जायला लागली. अण्णा आणि आप्पा क्वचितच एकत्र दिसत. अण्णा आप्पाची पुरेशी काळजी घेतो का याबाबत गावकरी साशंक होते. हळूहळू अण्णा व्यवहाराला सरावला. सावकारीचा धंदा बंद करून त्यानं खतं बियाणाचं दुकान टाकलं. स्वतःचं लग्न उरकून घेतलं. 2 मुलंही झाली. आप्पा मात्र जास्तच खराब होत चालला होता. आप्पा गेला की प्रॉपर्टीत कुणी वाटेकरी राहणार नाही म्हणून अण्णा त्याच्या भावाकडे लक्ष देत नाही अशी गावकऱ्यात उघड चर्चा होती. दरम्यान एके दिवशी दोघेही भाऊ गावातून गायब झाले. अक्काला लोकांनी विचारलं तर आप्पाला मोठ्या शहरात उपचारासाठी घेऊन गेल्याचं तिनं सांगितलं. 1 महिना झाला, 2 महिने झाले, तरीही दोन्ही भावांपैकी कुणीही परत येईना. तेव्हा आप्पाला तिकडेच खपवून अण्णा येईल असं लोकांना वाटू लागलं. अचानक एके दिवशी अण्णा परत आल्याचं कळलं, पण सोबत आप्पा नव्हता. तेव्हाच लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण 2 दिवसांनंतर अण्णांनी गावातल्या राम मंदिरात सत्यनारायणाची पूजा आणि गाव जेवण ठेवलं तेव्हा लोक संभ्रमात पडले. ठरल्याप्रमाणे सत्यनारायणाची पूजा संपल्यावर सर्व गावकरी जमल्यावर अण्णा बाहेर आला आणि म्हणाला, बाबांनो, माझ्या भावाची तब्येत जास्त खराब झाल्यानं मी त्याला घेऊन जिल्ह्याच्या गावी गेलो. पण तिथल्या डॉक्टरांनी त्याच्या 2 किडन्या काम करत नाहीत म्हणून मुंबईला जायला सांगितलं. तिथेही डॉक्टरांनी त्याला किडनी बदलायला सांगितली. मला सांगताना आनंद होतो आहे की आप्पाला किडनी मिळाली आणि देवाची कृपा, डॉक्टरांची मेहनत आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद यामुळे ऑपरेशन व्यवस्थित होऊन माझ्या भावाचा जणू पुनर्जन्मच झाला आहे. हे गावजेवण त्यासाठीच आहे. सगळ्यांनी पोटभर जेवण करावं आणि माझा भाऊ 100 वर्ष जगावा असा त्याला आशीर्वाद द्यावा ही माझी विनंती आहे. डॉक्टरांनी अजून कुणीही त्याला भेटू नये असं सांगितल्यानं आप्पाला मी अजून मुंबईतच ठेवलं आहे. असं म्हणून अण्णांनी सर्वांसमोर हात जोडले. सगळेजण स्तब्ध झाले. आपण अण्णाला उगाचच चुकीचं समजत होतो ह्याची जाणीव सगळ्यांना झाली. तेवढ्यात अक्का बाहेर आली आणि अण्णाला म्हणाली, ह्या सगळ्या गोष्टीत एका माणसानं मोलाची मदत केली. त्याचं नाव तू सांगितलं नाहीस अण्णा. किडनी दात्याचं नाव सांगायला तू सोयीस्कर विसरलास. राहू द्या अक्का, अण्णा म्हणाला. पण त्याचं न ऐकता गावकऱ्यांना उद्देशून मग भरल्या गळ्यांनी अक्का म्हणाली, दादानो, आप्पासाठी 1 किडनी माझ्या अण्णांनी दिली. एवढं वाक्य कसंबसं बोलून तिनं रडत रडत अण्णाला मिठी मारली आणि अवाक झालेले गावकरी आपले अश्रू पुसत मंदिरातल्या त्या देवमाणसाला पाहतच राहिले.